आज निसर्गानं जो मनुष्य प्राणी बनवला तो जागृत होणं गरजेचं आहे आणि जागृतही आहे. पण त्याची दिशाभूल करत आहे काही माणसासारखे दिसणारे आणि आपल्या माणसात वावरणारे. माणूस म्हणजे मनुष्य प्राणी म्हणजे स्त्री पुरुष आणि जो तिसरा असते एक, त्याला देवाचं रूप म्हणतो आपण सर्व. पण आज परिस्थिती अशी आहे की मनुष्य प्राण्यासारखेच दिसणारे नेमके कोण शैतान आहेत हे समजत नाही. पण आपल्यापेक्षाही दिशाले किंवा आज आपल्यात वावऱ्यासाठी म्हणजे खूप एक चतुर दिमाग दिलेला आहे. आणि आचार्य प्रशांत हेही सांगतात की माणसासारखा दिसला म्हणजे माणूस नाही. आणि एवढ्यापर्यंत बोलले ते की कोणत्या प्राण्याचंही आम्ही त्याला नाव देऊ शकत नाही. समजून नाही राहिलं की तो कोणता प्राणी आहे. तर हा निसर्गानं ज्याला माणूस बनवला आहे त्यानं खरोखर समजणं आणि त्याला ओळखणं गरजेचं झालेलं आहे. आज आपण जे इतिहास होऊन गेले, मग त्याच्यात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची सर्व टीम, महात्मा ज्योतिबा फुले किंवा संत म्हटले तर ते ज्ञानेश्वर महाराज असो की तुकाराम महाराज असो, किंवा जे आपल्या देशासाठी फाशीवर चढले भगतसिंगसारखे इत्यादी सर्व संत महात्मा आणि आपल्या देशासाठी जे फाशीवर चढले सर्वांचा इतिहास सर्व देशातील नागरिकाला आज माहीत आहे. आणि आज पूर्ण दिशाभूल कार्यक्रम व्हायला आहे. तर मनुष्य प्राणी ज्याला म्हणतात तो आज खरोखर जागृत होणं गरजेचं आहे. आज भारत सरकार म्हणजे आपला एक वाघ होता आणि त्या वाघानं आपल्याला शिस्त लावावं लागत होती. त्या वाघानं आपल्या आरोग्याच्या इकडे लक्ष द्यावं लागत होतं. त्या वाघानं आपल्या शिक्षणाच्या इकडे लक्ष द्यावं लागत होतं. त्या वाघानं आपल्या सुरक्षेच्या इकडे लक्ष द्यावं लागत होतं. त्या वाघानं आपल्या न्यायाच्या इकडे लक्ष द्यावं लागत होतं, न्यायव्यवस्थेच्या इकडे. तर हे सर्व सोडून एक नंबरवर आणली सुविधा आणि त्याच्यावर चालू आहे फक्त भ्रष्टाचार. आणि पूर्ण वातावरण देशाचं खराब होत आहे. तुम्ही ते कावड यात्रा पाहिली, आता अलग अलग रॅल्या, अलग अलग मोर्चे, काही कोणत्या आरक्षणासाठी, कोणी काही कोणाला वादग्रस्त बोललं त्याच्यासाठी अनेक प्रकारचे वातावरण खराब होत आहे. आणि मनुष्य प्राण्यानं हे समजावं, ज्याला निसर्गानं माणूस बनवलं हा व्हिडिओ त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आजही काही लोक जागृत आहे. आणि या फोन तर आज देव झाला प्रत्येक नागरिकासाठी. तुम्ही काय समजता तो तुमचा प्रश्न आहे, पण फोन म्हणजे मी देव समजतो. आणि तुम्ही याच्यावर आज पाहून राहिले आचार्य प्रशांत. ऐका, तुम्ही ऐकण्यासारखी व्यक्ती आहे आणि समजण्यासारखी व्यक्ती आहे. जसे आपले संत महात्मे होऊन गेले तोच प्रकार एक राजीव दीक्षित होऊन गेले. आज त्या पुण्यात पाहतो ते संतोष पंडित आहे. तर त्याची परिस्थिती तर अशी झाली, पागलो के बस्ती में अब्दुल्ला दिवाना. म्हणजे असं वाटते ते शहर पूर्ण पागलायचं आहे आणि तो एकच माणूस निसर्गानं बनवला आहे आणि तोच एक माणूस दिसते. बाकीचे सारे असं वाटते पागलच आहेत का तिचे. एक या यूट्यूबवर आपले ध्रुव राठी आणि इत्यादी. आज लोकसभेचं इलेक्शन होऊन गेलं हो. काहीतरी खासदार असं वाटते जिवंत आहेत, नसल्यासारखे पण जिवंत आहेत. आणि काही तर जसे भूमिगत झाले, म्हणजे आतून सुरुंग लावून राहिले का ते का पुरा देश उडवणार आहे का हे समजत नाही. फक्त जागृत आहे तो एकच माणूस, तो म्हणजे चंद्रशेखर आझाद आपल्या खासदारापैकी. आणि अनेक विषय आहेत, अनेक वाद आहेत, अनेक दिशाभूल कार्यक्रम आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय समजून घ्यावा, भारत सरकार हजारो प्रकारचे टॅक्स भरून आपण एक वाघ, भारत सरकार म्हणजे आपला एक वाघ आहे. तर त्या वाघाचं काम आहे पहिले आपल्याला शिस्त लावणं, नंतर आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि न्यायव्यवस्था. तर हे सर्व त्या वाघाच्या लिस्टमधून बाद झालं आणि फक्त आली सुविधा, कारण की त्याच्यात होऊ शकते मोठा भ्रष्टाचार. आणि त्या वाघाचं रूपांतर तर आज म्हशीत झाल्यासारखं दिसत आहे. कारण की कर्मचाऱ्याले अधिकारी वापरून राहिला, अधिकाऱ्याले त्याच्यावरचा अधिकारी वापरते आणि त्याच्यावरच्याले आपण निवडून दिलेला जो टोपंजी असते तो वापरते. आणि या वाघाले आपण वागवलं आहे, हा वाघ आपला आहे, त्याचं रूपांतर म्हशीत झालं.
म्हणजे या म्हशीला आज आपण पोसू राहिलो, पण ते म्हैस आपल्यालाच टकरा मारते आणि आपल्यालाच लाता मारते आणि दूध तेले देऊन राहिली आणि हजारो प्रकारचे टॅक्स भरून ते आपण त्याचं पालनपोषण करून राहिलो. म्हणजे हे कितपत योग्य आहे? आपल्यासाठी कुठंच काम करताना नाही दिसत, ना शिस्त लावताना दिसत आहे, ना आरोग्याच्या विषयात दिसत आहे, ना शिक्षणाच्या विषयात दिसत आहे, ना सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेच्या विषयात दिसत आहे. आणि सर्व देशातील नागरिक आज जागृत होणं आणि विषय समजून घेणं, दिशाभूल करणारे जातीचे धर्माचे राजकारणी हे ताकदनं भिडले आपली दिशाभूल करायला. पण आपल्याला निसर्गानं मनुष्य प्राणी बनवलं हे समजून घ्यावं आणि माणसासारखे दिसणारे आपली आज दिशाभूल करत आहे हे नागरिकांनी समजावं. ही सर्व देशातील नागरिकांना मी विनंती करतो. सावधान सावधान सावधान. धन्यवाद.